श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं 5वं प्रकरण आपलं सुरू आहे। या 5व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला सच्चित आनंद या 3 पदांचं महत्व सांगून राहिले। ही जी 3 पद आहे सच्चित आणि आनंद, ही 3 पद आत्म्याची वाचक नाहीत, म्हणजे आत्म्याला ती लावता येत नाही, कारण आत्मा वाच्य आणि वाचकता यांच्या पलीकडचा आहे, तो वाणीचा विषय नाही असं ज्ञानोबा आपल्याला सांगताय। कालची आपली 15वी झाली ती बघा। या 15मध्ये ज्ञानोबा काल सांगत होते, तेवी जेणे तेजे वाचेशी वाच्य सुजे, ते वाचा प्रकाशी जे हे के आहे। आपल्याला असं सांगताय, ज्याप्रमाणे सूर्य इतर वस्तूंना प्रकाशित करतो, परंतु त्या इतर वस्तू सूर्याला प्रकाशित जसं करू शकत नाही, त्याप्रमाणे तेही जेणे तेजे ज्याच्या तेजाने वाचेशी वाच्य सुजे, ही जी आमची वाणी आहे, वाचा आहे, तिचा जो वाच्य शब्द ज्याचं वर्णन करते ती वाणी, तो प्रकाशित होतो। त्यामुळे आत्म्यामुळेच आपल्या वाणीला प्रकाश मिळतो, ज्ञान मिळतं। हा प्रकाश म्हणजे ज्ञान प्रकाश आहे, चित्त प्रकाश आहे। या चित्त प्रकाशाने आपली ही जी वाणी आहे, आपण जे बोलतो त्या वाणीने इतर वाच्य पदार्थ जे आहे, ज्या विषयाबद्दल आपण बोलतो ते वाच्य, आणि जे बोलतो ती वाणी, त्या वाणीने वाच्य पदार्थांचं जे वर्णन होतं ते त्या आत्म्यामुळे होतं, कारण तो आत्म्याचा प्रकाश आहे वाणीमध्ये आलेला। तेही जेणे तेजे वाचेशी वाच्य सुजे, ते वाचा प्रकाशी जे हे के आहे। मग अशी जी वाणी आहे, जी वाणी त्या आत्मप्रकाशाचा चित्त प्रकाशाच्या प्रकाशाने इतर पदार्थांचं प्रकाशन करते, मग ती वाणी त्या आत्म्याला कशी प्रकाशित करू शकेल? ती वाणी त्या आत्म्याला कसं काय वर्णन करू शकेल, कशी प्रकाशित करू शकेल ती? तर तिचा प्रकाशक आत्मा आहे ना। वाणीला तेज कोण देतो? आत्मा। वाणीला प्रकाश कोणाचा मिळतो? आत्म्याचा। आपण जे बोलतो ना सगळे लोक, आपल्यामध्ये आत्मा आहे म्हणून आपली वाणी बोलते ना हो,
ज्याचा आत्मा निघून गेला तर म्हणतो का हाता म्हणून पहा त्याला किती विनंती करा, पाया पडा त्या मेलेल्या माणसाच्या, पण एक शब्द बोलतात नाही, त्याला बोलू शकत नाही, लोकांना आत्मा नाही ना. म्हणून आत्मा जोपर्यंत आपल्या देहात आहे तो देहात असलेला आत्मराज त्याच्या शक्तीनं, त्याच्या प्रकाशाने, त्याच्या ज्ञान प्रकाशाने आपली वाणी प्रकाशित होऊन बोलते, वर्णन करते पदार्थांचं. अशी जी वाणी आहे आपली, अशी जी भाषा आहे आपली, अशी जी वाचा आहे आपली, ती वाचा त्या आत्म्याचं कसं वर्णन करेल मग? पण तिला प्रकाश तर आत्मा देतो. साधी गोष्ट आहे, हा सूर्यप्रकाश. सूर्याने काय प्रकाशित हे सगळे जगातले वस्तू पदार्थ प्रकाशित होतात. सूर्याला जो प्रकाश मिळतो तो आत्म्याचा प्रकाश. म्हणून सूर्य ही आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही, कारण आत्मा हा सूर्याला प्रकाश देणारा आहे, चित्प्रकाश. त्याच्या प्रकाशाने इतर पदार्थ प्रकाशित होतील, परंतु आपल्याला कोणीही प्रकाशित करू शकत नाही. जिथं सूर्यही करू शकत नाही तिथं आपली वाणी काय करणार? तात्पर्य असं त्यानं आपल्याला असं सांगू इच्छितात की आत्मा हा आपल्या वाणीच्या पलीकडचा आहे. आपली वाणी आत्म्यापर्यंत पोहोचत नाही. या वाणीने, या भाषेने, या वाचेने आत्म्याचं वर्णन करता येत नाही, कारण तो त्या वाणीच्या पलीकडचा आहे, अवाच्य आहे. तो अवाच्य वस्तू वाचेने वर्णन करता येत नाही, समीप आहे. मग आत्मा वाणीच्या जर पलीकडे आहे तर त्या वाणीने आपल्याचं वर्णन होत नाही, असं ज्ञानोबा या ठिकाणी आहे. देवी जेणे ते ये वाचेशी वाच्य सुजे, सुजेने प्रकाशित होते. ते वाचा प्रकाश जे हे के आहे, अशी जी वाणी आहे ती प्रकाशित होईल असं होईल का? आत्म्याकडून वाणीला प्रकाश मिळतो, पण मग ती वाणी त्या आत्म्याला प्रकाश देईल का? असा हा आत्म्याचा चमत्कार आहे. आत्मा हा सगळ्यांना प्रकाशित करतो, पण त्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही. चित्र मिळलं आपल्या देहात येतो, देहाच्या बाहेरही आहे ना, पण आपल्या देहात ते निश्चितच येतो. मग त्या देहात असलेल्या आत्म्याला कोणी जाणू शकत नाही, कोणी प्रकाशित करू शकत नाही. जास्तीत जास्त प्रकाशित करण्याचं कार्य आपली भाषा करते. भाषेने म्हणून करतो ना आपण सगळ्या पदार्थांच्या जगातल्या. मग ती वाणी सुद्धा तिथंच पोहोचत नाही ना, तसं म्हणून कोण करणार? तेव्हा वाणीला जी वाचकता आहे ती आत्म्यामुळे आहे, आणि ती वाचकता असल्यामुळे ती वाणी त्या आत्म्याचं वाच्य म्हणून प्रकाशन करू शकत नाही, असं ज्ञान आपल्याला समजायला देते. आत्मा हा चार वाणीच्या पलीकडे मागच्या प्रकरणातच झालेले आहे. या ज्या चार वाणी आहेत, पराकर्षी, मध्यमा आणि वैखरी, या चार वाणींच्याही पलीकडे राहतो. त्यामुळे वाणी तिथपर्यंत पोहोचूच नाही आपली. असा प्रश्न असा आला, वाणी तर काही जात नाही. मग काही लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही इतर जगातल्या पदार्थांचं प्रकाशन प्रमाणांनी करतो. प्रमाण ही प्रमाणे आपण पाहिली, 6 प्रमाण आहे ती आहे ना, 6 प्रमाण.
तेव्हा प्रत्यक्ष अनुमान, शब्द प्रमाण, नाही का, ऐतिह्य, इतिहास प्रमाण, ही जी प्रमाण आहे, ज्या प्रमाणाने आपल्याला इतर विषयांचं ज्ञान होतं, इतर पदार्थांचं ज्ञान होतं प्रमाणाने. उदाहरणार्थ आता ही साखर आहे, साखर आहे हे कसं कळलं तुम्हाला? ही प्रत्यक्ष आहे, ती आपल्या डोळ्यांना दिसते आहे, वाणीला बोलता येतं साखर आहे म्हणून, रसनेला चाकता येते गोड आहे म्हणून, डोळ्यांना दिसते ती पांढरी आहे म्हणून. म्हणजे जे जे इंद्रियांचे विषय आहे, इंद्रियांना जे जे कळतं ते ते इंद्रिय आपल्याला या साखरेचं बोलून करून सांगतात. डोळे सांगतात की अहो साखर पांढरी आहे, जीभ सांगते की ती गोड आहे, हात सांगता की ती टणक आहे, जीभ सांगते की ती गोड आहे. हे जे इंद्रियांची पंचेंद्रिय आहेत, ही पंचेंद्रिय आम्हाला या जगातल्या विषयांचं ज्ञान देतात आणि प्रत्यक्ष ज्ञान होतं आम्हाला, प्रत्यक्ष. अशा प्रकारे आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान देणारं कोणीही नाही. आमची इंद्रिय फक्त जगातल्या विषयांचं ज्ञान देतात प्रत्यक्ष, म्हणजे तिथं प्रमाणांचा उपयोग होतो. मला आम्ही अनुमान करतो, म्हणजे का तर्क करतो, अहो का तिथे धूळ दिसते बरं का, म्हणजे त्या ठिकाणी अग्नी असला पाहिजे, अग्नी असणं हे अनुमान झालं, पाहिला नाही अग्नी, अग्नीचं अनुमान केलं, अनुमान म्हणजे तर्क. अशा प्रकारे तर्क हे प्रमाण झालं. अशी जी प्रमाण आहे ती 6 प्रमाण आत्म्याच्या ठिकाणी लागू होत नाही. आत्मा हा प्रमाणांच्या पलीकडे गेला. काय करावं? तो वाणीचा विषय होत नाही, तर्कांचा विषय होत नाही, प्रमाणांचा विषय होत नाही. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले की अमृतानुभव ग्रंथामध्ये वाणीने आत्मा करणारा नाही, प्रमाणाने आत्मा करणारा नाही. युक्तीने एखादा वेळेला तो कळेल. युक्ती करा. युक्ती कशी पाहता? काय युक्ती करायची बाबा तुम्ही सांगा ज्ञानोबा, आम्हाला तर काही युक्ती समजत नाही. त्या आत्म्याला जाणण्याची कस काय युक्ती करायची? कोणत्या युक्तीने आत्म्याला आम्हाला जाणून घेता येईल? युक्ती अशी, आत्म्यामध्ये असतपणा आहे का? मग काय असेल तिथं? सत आहे. ही झाली युक्ती. जे नाही ते तिथून काढायचं आणि ते हे असलं पाहिजे तिथं, ही आमची युक्ती झाली. आत्म्यामध्ये जडत्व आहे का? जडपणा आहे का? नाही. मग जडपणा जर नाहीये तिथं, तर मग तिथं काय असलं पाहिजे? चित्त, म्हणजे जिवंतपणा असला पाहिजे. मग ते चित्त तिथं असलं पाहिजे. ही झाली युक्ती. किंवा तिथं दुःख आहे का आत्म्यात? नाही. मग तिथं आनंद असला पाहिजे. या अशा तऱ्हेनं युक्तीनं आपल्याला आत्म्याबद्दल समजून सांगता येतं. आत्मा हाती आला असा याचा अर्थ नाही, पण आत्म्याबद्दल बोलता आलं. जी वाणी बोलू शकत नाही आत्म्याबद्दल, जी प्रमाण सांगू शकत नाही आत्म्याबद्दल, ती युक्ती सांगते असं ज्ञानोबा समजायला. तेव्हा युक्तीने आत्म्याबद्दल बोला, युक्ती करा आत्म्याबद्दल. अशा तऱ्हेनं ज्ञानोबा आपल्याला समजायला सुंदर विषय हा. विशेषतः हे जे नास्तिक लोक असतात,
जे आत्मा मानत नाही, आत्मा, देव, ब्रह्म वगैरे हे ज्या गोष्टीत ना, हे जे मानत नाही त्यांना युक्तीनेच ती गोष्ट पटवून द्यावी लागते. पण त्यांचा विश्वास नाहीये, श्रद्धा नाहीये. त्यांची जर श्रद्धाच नसेल तर त्यांना तो आत्मा कसा कळेल? कारण श्रद्धेनं ज्ञान निर्माण होत. श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धावान असतो श्रद्धा ठेवणारा. म्हणून परमार्थामध्ये श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा नसेल तर कोणत्याही साधकाला ती शक्ती ज्ञान देऊ शकत नाही. म्हणून ज्ञान हे आपल्याला श्रद्धेने मिळतं. नास्तिकांची श्रद्धा नसते. नास्तिक म्हणतात कसला देव मी कुठे झालं तुमचं. असे जे नास्तिक लोक असतात त्यांना मग युक्तीने पटवून द्यावा लागतो. त्याला असं सांगायचं की अरे तू जेवतो खरी, जेवतो कोण? माझा तोच जेवतो. बर, तोंडाने तू घास खाल्ला, तुम्ही कशाने पोटात. मग पोटात गेल्यानंतर त्याचं पचन कोणी केलं रे? कसं केलं बरं सांगत? तू काय सांगेल? पचन केल्यानंतर काय होत रे? त्याचं रक्त कसं काय तयार झालं रे? वगैरे वगैरे त्याच्या त्या नास्तिकपणाच्या आधाराने आपल्याला त्याला प्रश्न विचारायला लागतात आणि शेवटी त्याला सांगावं लागतं की ही जी शक्ती तयार होते देहामध्ये, अन्नामुळे, ही शक्ती कशी तयार झाली आणि शक्ती म्हणजे काय रे? मग ही कशी तयार झाली आणि त्या शक्तीने काय होते रे? मग अशा प्रकारे युक्तीने त्याला समजून सांगावं लागतं. नास्तिकांच्या पुढे युक्तीने सांगावं लागतं. त्यांना तर्क किंवा ही प्रमाण वगैरे सांगून चालत नाही. असं ज्ञानोबा आपल्याला समजायले. तेव्हा ज्ञानोबात आपल्याला पुढच्या वेळी सांगा सार गोष्ट अशी की प्रत्येक इंद्रिय, आपलं मन, बुद्धी, चित्त, अहम, नाक, कान, डोळे, ही सगळी आपली जी ज्ञानेंद्रिय आहे, ती ज्ञानेंद्रिय आपल्याला जगातल्या वस्तूंचं ज्ञान करून देतात. परंतु ते ज्ञान सुद्धा आत्म्याशिवाय होत नाही. आत्मा शेजात असला तर इंद्रिय काम करेल ना. म्हणून आत्मा आणि इंद्रिय यांचा संबंध असलाच पाहिजे. तो आत्मा नसेल इंद्रियांच्या मध्ये, ती शक्ती नसेल आत्म्याची, तो ज्ञान प्रकाश आत्म्याचा इंद्रियांमध्ये नसेल तर ती इंद्रिय जाऊ शकत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात या विषयांचं जे प्रकाशन आहे, विषय जे आपल्याला कळतात ते आपल्याला आत्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेल्या इंद्रियांच्या माध्यमातून कळतात. असा विषय. आता ही गोष्ट अधिक स्पष्ट करून ते पुढच्या 16व्या ओवी सांगून दिल्या. ती 16वी ओवी अशी आहे. विषो नाही कोणाही, विषो नाही कोणाही, जया प्रमेयत्वाच नाही, त्या स्वप्रकाशा काही प्रमाण होय. का म्हणतो वा, विषो नाही कोणाही. परमात्मा कोणाचाही कुठल्याही प्रकारे विषय होत नाही. जसे इंद्रियांचे विषय आहे. डोळ्याचा विषय काय आहे? रूप. कानाचा विषय शब्द. रसनेचा विषय चव. हाताचा विषय स्पर्श. नाकाचा विषय वास.
हे जसे विषय आहेत इंद्रियांचे, तसा हा आत्मा कुणाचाही विषय नाही, कुठल्याही इंद्रियांचा विषय. तो इंद्रियातीत आहे आत्मा, इंद्रियांच्याही पलीकडे राहतो. म्हणून आत्मा हा इंद्रियांनी जाणला जाणारा विषय नाही. तेव्हा जर तुम्ही असं घमेंड करेल, मी जाणेलच आत्म्याला, आता मी आत्म्याला पाहिलंच, खोट आहे. काही केलं तरी तो आत्मा कुठल्याही इंद्रियांचा विषय होत नाही. म्हणून ज्ञानो म्हणतात विषय नाही कोण आहे, कोणत्याही इंद्रियाचा तो विषय होत नाही, कसल्याही पद्धतीने तो जाणता येत नाही. वाणीचा विषय नाही, तो मनाचा विषय नाही, बुद्धीचा विषय नाही, कल्पनेचा विषय नाही, कसलाच विषय नाही तो. जया प्रमेयत्वाचा नाही, आणि पुन्हा प्रमाणाचा विषय नाही, म्हणून प्रमेय नाही तो. प्रमाणाने प्रमेय जाणता येतं, प्रमाणाने प्रमेय जाणता येतं. प्रमाण म्हणजे काय? आता हे प्रत्यक्ष प्रमाण आहे, प्रत्यक्ष दिसतंय आम्हाला साखर आहे. आता हे साखर ही प्रत्यक्ष दिसते, हे प्रत्यक्ष प्रमाणाने तिला प्रमेय म्हणतात. साखर प्रमेय झाली. प्रमाण कोणतं? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष डोळ्यांना दिसते ना, म्हणून ही प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय झाली. तसा आत्मा कुठलाही प्रमेय होत नाही, तो प्रमेय नाही, वाच्यवाचकता नाही, आणि असा तो कुणाकडूनही कुठल्याही प्रकारे जाणला जाऊ शकत नाही. बघा, ज्या प्रमेयत्वाच नाही त्या स्वप्रकाशा काही. मग तो कसा आहे? तो स्वयंप्रकाशी आहे. स्वप्रकाश म्हणजे स्वतःचाच त्याचा प्रकाश, स्वयंप्रकाशी येतो. त्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही. त्याच्या प्रकाशाने सगळे प्रकाशित होतात, कळतात. त्यामुळे तो त्याला प्रकाश देणारा कोणी. म्हणून आत्मा हा स्वयंप्रकाशी आहे असं ज्ञानोबा सांगतात. त्या स्वप्रकाशा काही प्रमाण होते. मग तो स्वप्रकाश असल्यामुळे त्याला प्रमाण कोणीच होऊ शकत नाही. कुठल्या प्रमाणाने तो आत्मा जाणता येत नाही. सगळी प्रमाण या जगाच्या विषयांची आहेत, परंतु आत्मा प्रमाण होत नाही, प्रमेय होत नाही. अशा प्रकारे आत्म्याचं हे स्वरूप हे एवढ्यासाठी आपल्याला सांगणारे ज्ञानोबा की साधकांनो, आत्म्याला जेव्हा तुम्ही जाणाल ना त्यावेळेला तुम्हाला कळेल की हा आत्मा कसा आहे. पण जोपर्यंत तुम्ही तो जाणत नाही तोपर्यंत इतर लोक म्हणतात त्या पद्धतीनेच बोला, सुख करा. तशा प्रकारच्या समजुती तुमच्या डोक्यामध्ये घट्ट होऊन बसली आणि तुम्ही तसंच म्हणत राहा की आत्मा सच्चिदानंद आहे, आत्मा काय प्रकाशमान आहे, आत्मा ज्ञानवान आहे, आत्मा सगळ्यांना करतो, आत्मा असं म्हणू नका. आत्मा हा सगळ्यांच्या पलीकडचा असल्यामुळे तो कुठल्याही तुमच्या इंद्रियांनी कळणारा नाही. बघा, बरं त्याचं जे ज्ञान आहे ना, आत्म्याचं जे ज्ञान म्हणजे त्याला प्रकाश म्हटले गेले. इतर ज्ञान आणि आत्म्याचं ज्ञान याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. आता आपल्याला पुस्तकांचं जे ज्ञान होतं, ग्रंथांचं जे ज्ञान होतं, वस्तूंचं जे ज्ञान होतं, पदार्थांचं जे ज्ञान होतं, ही जी ज्ञान आहेत ना त्याच्यामध्ये त्रिपुटी आहे. त्रिपुटी म्हणजे तीन. आता आम्हाला घड्याळाचं ज्ञान पाहिजे, तर घड्याळाचं ज्ञान घेताना आम्हाला घड्याळ ही जी वस्तू आहे ही झाली ज्ञेय. ज्ञेय म्हणजे जेव्हा जाणायचं तुला ज्ञेय म्हणतात. ज्ञेय
ज्ञाता कोण? मग त्याचा डोळा, डोळ्याने दिसतं ना ते, म्हणून ज्ञाता डोळा, ज्ञेय घड्याळ आणि ज्ञान काय? मग घड्याळाचं हे काळ चौकोनी तसं वगैरे वगैरे. हे जे आहे हे त्रिपुटीनं होणारं ज्ञान आहे सगळ्या जगाचं. हे जसं आता एका घड्याळाचं झालं तसं बाकी सगळ्या जगाचं जे ज्ञान आम्हाला होतं ते ज्ञान त्रिपुटीनं होतं. वस्तूंचं ज्ञान, पदार्थांचं ज्ञान. आता हे जे ज्ञान झालं आम्हाला घड्याळाचं ज्ञान, असं आत्म्याचं ज्ञान आहे का? नाही. पण आत्म्याच्या ज्ञानामध्ये ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान अशी त्रिपुटी नाही. कोणाकडून पाहायला जाईल तो आत्मा? समजा त्याला मी ज्ञेय ठरवलं, त्याला जाणायचं आहे मला. जसं आता घड्याळाला पाहण्यासाठी डोळा आमचा ज्ञाता झाला आणि ज्ञेय झालं, तसं आत्म्याला पाहायचं आम्हाला. आत्मा तर काही या घड्याळासारखा पकडता येत नाही मला. आता पुढे आत्मा तर असं धरता येणार नाही मला. मग आत्म्याला जर आम्हाला ज्ञेय करायचं असलं तर मग त्याचा ज्ञाता कोण असेल? ज्ञाता हे आत्मा असला पाहिजे. आत्म्याशिवाय कोणी जाणतच नाही ना. हे सुद्धा जाणलं जे डोळ्याने ते सुद्धा आत्म्याकडून झालेली कृती आहे. पण प्रत्यक्ष आत्मा तिथं आला नाही. तुमच्या डोळ्यांच्या माध्यमातून दृष्टीतून तो आलेला आहे बस. पण जिथं आत्मा ज्ञेय असेल, आत्म्याला तुम्ही जाणता, त्यावेळेला ज्ञाता कोण? मग त्याला जाणणार कोण नसेल. शेवटी आत्म्यालाच पकडायला लागला. बाबा आत्म्या राजा, तू ज्ञाता वगैरे, तू जाणार. म्हणजे ज्ञेयी आत्मा, ज्ञाता आत्मा आणि ज्ञान काय झालं? ते जे ज्ञान ते सुद्धा आत्माच. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी त्रिपुटी चालत नाही. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी आत्म्यामध्ये नाही. असा आत्मा विचित्र आहे. आत्म्याला अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे जाणता येत नाही. म्हणून त्याचं ज्ञान वेगळं आहे. हे जगाचं जे ज्ञान आहे आम्हाला हे त्रिपुटींच्या सहाय्याने फक्त जाणता येतं. पण आत्म्याचं जे ज्ञान आहे हे त्रिपुटीच्या सहाय्याने येत नाही, आम्हाला पकडताच येत नाही. या विहीन नसतेच जे ज्ञान ते नुसतं ज्ञान आहे. ज्ञातृ ज्ञेय विहीन ज्ञान आहे. ते ज्ञाताही नाही, ज्ञेयही नाही. अशा प्रकारे अमृतानुभवामध्ये आपल्याला ज्ञानोबा सांगतायत, आत्मा अज्ञानाचाही विषय नाही आणि ज्ञानाचाही विषय नाही. अज्ञान आमच्या ठिकाणी खूप अज्ञान भरलेले. अज्ञान म्हणजे जे कळत नाही ते, त्याला अज्ञान म्हणतो ना आपण. ज्याची काही माहिती नाही आम्हाला ते अज्ञान आहे. मग असं अज्ञान आत्म्याच्या ठिकाणी काही भरलेलं आहे का अज्ञान? कोण सांगितलं आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान भरलेले? आम्हाला तर आमचं अज्ञान कळत नाही. आमच्या चित्तामध्ये, आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या मनामध्ये किती अज्ञान भरलेलं आहे हे आमचंच आम्हाला माहिती नाही. मग आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान भरलेले कसं काय पाहणार नाही? म्हणून आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान नाही. आणि जर अज्ञान नाही तर त्या अज्ञान सापेक्ष जे ज्ञान असेल तेही नाही. ज्ञान अज्ञान तिथं नाही. सापेक्ष अज्ञानाच्या सापेक्ष भाव जे ज्ञान तेही त्या ठिकाणी नाही. मग त्या ठिकाणी जे आहे ते शुद्ध, निर्भेळ, स्वच्छ केवळ ज्ञान आहे. त्याला ज्ञान म्हणतात. तो ज्ञानमय आहे. आत्मा आला की तो ज्ञानच आला आपल्या हातात असं होतं. आत्मा आला म्हणजे त्याचं ज्ञान आलं
आणि ते वेगळं काढलं आणि पाण्यासारखं प्यालं असं नाही येते. आत्मा म्हणजे ज्ञान. आत्मा ज्ञान स्वरूप आहे, एकरूप आहे आत्म्यामध्ये. म्हणून आत्मा आणि त्याचं ज्ञान भिन्न नाही. हे ज्ञान आपल्याला या ग्रंथामधून आत्म्याबद्दल सांगून आले. आता पुढची ओळी 17वी पहा. आत्म्याबद्दल हे प्रमाणाचं कसं संभवत नाही, का नाही होत ते सांगतात. प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे. हा सुंदर ओळी ज्ञानवाणी. आता हा जो विषय ना, हा थोडासा तात्विक विषय. प्रमाण, प्रमेय, नाही का, वाच्य, वाचकता, हे जे काही शब्द आहेत हे थोडे ग्रांथिक शब्द आहेत. त्यामुळे थोडस आपल्याला समजायला कठीण वाटत असेल. परंतु ज्ञानवा सांगणारे प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे. ते काही स्वतः सिद्धे वस्तूच्या ठाई ज्ञान म्हणतात. प्रमेय परिच्छेद म्हणजे भिन्नता. प्रमेयामध्ये भिन्नता असते. आता जसं तुम्हाला मी साखर सांगितली, साखर हा एक पदार्थ घेतला, मी विषय घेतला आणि तो आम्ही प्रत्यक्ष प्रमाणाने पाहिला, जाणला. प्रत्यक्ष प्रमाण काय आहे? डोळ्यांनी तो पाहिला आणि जिभेने चाखला. मग साखर मला कळली. डोळ्यांनी पाहिल्यानंतर पाहिलं की तो पांढरा असतो, नंतर चाखून पाहिला तो गोड असतो, हातांनी टणक लागला. म्हणजे हे जे ज्ञान झालं मला साखरेच्या खड्याचं, हे साखरेच्या खड्याचं झालेलं ज्ञान हे आमच्या इंद्रियांच्या माध्यमातून झालं. म्हणून याला प्रत्यक्ष प्रमाणाने आम्ही जाणलं. म्हणून हा विषय प्रमाण झाला, प्रमेय झाला, प्रमेय झाला. प्रत्यक्ष प्रमाण आहे. आणि ज्याला जाणलं त्याला प्रमेय म्हणतात. हे प्रमेय झालं. प्रमेयाला प्रमाणाने जाणता येतं. प्रत्यक्ष प्रमाणाने प्रमेयाला म्हणजे साखरेला जाणलं. तसं आत्म्याला कसं काय जाणणार तुम्ही? आत्मा असा साखरेसारखा हातात घेऊन तुम्हाला जाणता येईल का? नाही. आत्मा हा कुठल्याही प्रमाणाने प्रमेय होत नाही. जशी साखर प्रमेय झाली प्रत्यक्ष प्रमाणाने, तसा हा आत्मा कुठल्याही प्रमाणाने प्रमेय होत नाही. म्हणजे तो सिद्ध होत नाही, धरता येत नाही, त्याला सांगता येत नाही. मग या ओळीमध्ये ज्ञानवादी संग्रहालय. मग प्रमेय कोण होतं? प्रमेय असे भिन्न भिन्न असतात. आता साखर घेतली, आता साखरेच्या वर एक आपण याचा खडा घेतला मिठाचा. आता मिठाचा खडाही साखरेच्या खड्यासारखा तसा दुरून दिसेल आपल्याला, है की नाही? आता त्या मिठाच्या खडाचं जे ज्ञान आहे ते सुद्धा प्रत्यक्ष प्रमाणाने झालं, परंतु डोळ्यांनी फसवला आम्हाला. कारण डोळ्यांना रूप सारखं दिसलं, साखरेचे रूप पांढरे आहे, मिठही पांढरं लागलं. हे हाताला टणक लागलं, तो मिठाचा खडाही टणक लागला. म्हणजे दोन इंद्रियांनी आम्हाला सारखेपणा दाखवला, मीठ आणि साखर. पण तो जेव्हा जिभेवर ठेवला, त्या इंद्रियाने सांगितलं चट, साखर नाही, मीठ आहे. म्हणजे मीठ आणि साखर हे भिन्न पदार्थ दाखवले. म्हणजे दोन प्रमेय, म्हणजे साखर एक प्रमेय होता ना, आणि मीठही प्रमेय झालेले.
ही दोन प्रमेय भिन्न झाली ना आता. म्हणून प्रमेयांमध्ये भिन्नता असते. सगळी प्रमेय म्हणजे सगळे पदार्थ सारखे नाही त्या जगातले. सगळी माणसं तरी सारखेच का? ज्या माणसांचं ज्ञान आम्हाला व्हायला पाहिजे ती सगळी माणसं सारखी कशी असणार? आणि सारखीच नसल्यामुळे सगळ्यांचं ज्ञान होऊ शकत नाही आम्हाला. म्हणून ही जी प्रमेय आहे ज्यांचं ज्ञान प्रमाणाने होतं ती प्रमेय भिन्न आहे, परिच्छिन्न आहे. ते सांगून ज्ञानोबाईचं पहा. प्रमेय परिच्छेद. प्रमेयांमध्ये परिच्छेद आहे. परिच्छेद म्हणजे भिन्नता आहे. प्रमाणत्व नांदे आणि म्हणून त्यांच्यामध्ये जे प्रमाणत्व आहे म्हणजे मग प्रत्यक्ष प्रमाणे, अनुमान प्रमाणे, शब्द प्रमाणे, हे का ही जी प्रमाणे त्यांच्यामध्ये नांदतात. म्हणून प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या प्रमाणाने कळते. सगळ्या वस्तू एकाच प्रमाणाने जाणता येत नाही. कसं? आता माणूस पाहिलेला आहे तुम्ही, तो त्या घरात राहतो, हे प्रत्यक्ष प्रमाण. तो माणूस त्या घरात राहतो, त्या घरातून बाहेर जातो, हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले डोळ्यांनी, हे प्रत्यक्ष प्रमाण झालं. पण आता एके दिवशी त्याच्याशीच काम पडलं आणि तुम्ही गेला त्याच्याकडे आणि तो घरात नाहीये. मग तुम्ही काय करा, काय समजाल तुम्ही? आता तुम्ही जे समजाल ते अनुमान असेल, तर्क असेल तुमचा, हा तो आता कुठेतरी बाहेर गेलेला आहे बरं का, घरात ज्या अर्थी नाहीये त्या अर्थी कुठेतरी बाहेर गेलेला आहे. तो बाहेर गेलेला आहे हे ज्ञान आम्हाला अनुमानाने झालं, तर्काने झालं किंवा शब्दाने होतं. मग त्याच्या घरातल्या एखाद्या माणसाला विचारलं, मग का हो ते बाबा कुठे गेले, ते त्यांचे श्याम म्हणून बोलायचं. मग ते सांगतात त्यांना परगावला गेलेले. आता हे जे ज्ञान झालं मला ते शब्द ज्ञान आहे, कारण त्या माणसाच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला. तो जे सांगतोय ते बरोबर आहे, त्याच्याने ज्ञान झालं, तो परगावला गेलेला आहे. हे शब्द प्रमाणाचं ज्ञान आहे. अशा प्रकारे आम्हाला प्रमाणांनी ज्ञान होतं. आणि म्हणून ज्ञान आपल्याला सांगताय की ही जी प्रमेय आहे ती भिन्न भिन्न असतात. ज्यांचं ज्ञान होतं ते विषय भिन्न भिन्न असतात आणि सगळ्या विषयांचं ज्ञान एकाच प्रमाणाने होऊ शकत नाही. कसं होणार? आता मला शिवाजी महाराजांचं ज्ञान पाहिजे, कसं होणार, कुठे होणार? मग तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा लागेल. त्या इतिहासातून त्यांचं ज्ञान होणार मला. म्हणजे ते ऐतिह्य प्रमाण आहे. ऐतिह्य म्हणजे इतिहासातलं प्रमाण, ते कर्मानं. अशा प्रकारे प्रमाणांनी ज्ञान होतं आणि ही प्रमाण आपल्याला भिन्न भिन्न अशी दिसतात जगामध्ये. ते ज्ञान आपल्याला या ओळीमध्ये सांगताय 17व्या. प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे ते काही स्वतः सिद्धे वस्तूच्या ठाई म्हणतात. वस्तूच्या ठाई, वस्तू म्हणजे आत्मा. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्ञानोबा जेव्हा वस्तू शब्द वापरतील तेव्हा आपण ज्या वस्तूला वस्तू म्हणतो त्याला वस्तू ते म्हणत नाही. वस्तू म्हणजे आत्मा. ज्ञानोबा जेव्हा वस्तू शब्द वापरतील त्यावेळेला त्या वस्तू शब्दाचा अर्थ असतो आत्मा. आणि आपण जेव्हा वस्तू शब्द वापरतो तेव्हा आम्हाला आत्मा माहिती नसल्यामुळे कुठल्याही पदार्थांना आम्ही वस्तू म्हणतो. मग आता इथेच फरक होऊन गेला. ज्ञानोबांच्या विचारात आणि आमच्या विचारामध्ये फरक होऊन गेला. आम्ही कुठल्याही वस्तूला वस्तू म्हणतो. पेन सापडलं, घड्याळ दिसलं, वस्तू आहे. घड्याळ, पेन, काय नाना प्रकारच्या वस्तू आहेत. या वस्तू आहेत. ज्ञानोबा यांना वस्तू म्हणत नाही.
ज्ञानोबा भोसले जेव्हा म्हणतात तेव्हा आपल्याला म्हणतात ते. म्हणून या ठिकाणी आता ते जे म्हणतायत ते काही स्वतः सिद्धी वस्तूच्या ठाई. तर वस्तूच्या ठाई हा शब्द आलेला असल्यामुळं वस्तू शब्दाचा अर्थ इथं आत्मा आहे. मग ते आत्म्याच्या ठिकाणी स्वतः सिद्ध असतो का प्रमाण प्रमेय काहीच नाही. प्रमेय प्रमाण ही वस्तूच्या ठिकाणी स्वतः सिद्ध नाही. आत्मा स्वयंप्रकाशी आहे. त्याला कुणाच्याही प्रमाणाने सिद्ध होण्याचं काहीच कारण नाही. तो दुसऱ्या प्रमाणाने कसं काय सिद्ध करावं तुम्ही. म्हणून तो स्वतः सिद्ध आहे. तो स्वयं सिद्ध आहे. म्हणून वस्तू ते काही स्वतः सिद्ध वस्तूच्या ठाई. ज्ञानवंतात प्रमाणा करून एखाद्या पदार्थाच्या ठिकाणी आपल्याला प्रमाणत्व कळत म्हणजे ज्ञान होत. इथे परमात्माच अगोदर ज्ञान आणि अज्ञानाचा विषय होत नसल्यामुळे तो कुठल्याही प्रमाणाने सिद्ध करता येत नाही. आम्हाला इतर विषय प्रमाण आणि प्रमेय का होऊ शकतात. प्रमाणाने प्रमेय का होऊ शकतात इतर विषय. तर ज्ञानोबा म्हणतात त्या प्रमेयामध्ये तुमचं अज्ञान असतं म्हणून. प्रमेय ती वस्तू. आता तुम्हाला एखादी अशी वस्तू दाखवली मी की ही वस्तू तुम्ही पाहिलेली नसेल. मग ती वस्तू काय आहे. कारण त्या वस्तूमध्ये अज्ञान आहे तुमचं. ती वस्तू तुम्ही पाहिलेली नाहीये. तिच्याबद्दल माहिती नाहीये म्हणून तिच्याबद्दल अज्ञान आहे. म्हणून प्रमेय वस्तू जी असते तिच्यामध्ये अगोदर अज्ञान असतं आपलं. आणि मग प्रमाणांच्या माध्यमातून ते अज्ञान दूर करून आम्ही ती सिद्ध करतो आणि मग ज्ञान होतं. आता सांगितलं ना की मिठाचा खडा आणि साखरेचा खडा दोन्ही खडेच आहेत. पण मीठ कोणतं. मिठाचं ज्ञान आम्हाला आहे परंतु यातला आता जेव्हा दोन्ही समोर आले तेव्हा त्यातलं मीठ कोणतं आणि साखर कोणती याचं ज्ञान होणार नाही. म्हणून ते ज्ञान होण्यासाठी आम्हाला इंद्रियांचं सहाय्य घ्यावं लागतं. जिभेचं सहाय्य घ्यावं लागतं. म्हणून ज्ञान म्हणतात इतर विषय प्रमेय आणि प्रमाणाचे विषय आहेत. पण आत्मवस्तू ही प्रमाण प्रमेयाच्या पलीकडची आहे. तिचं ज्ञान तुम्हाला प्रमेय प्रमाणाने होऊ शकत नाही. ते स्वयंसिद्ध आहे. त्याच्यामुळे सगळी प्रमाण सिद्ध होतात. त्याच्यामुळे सगळी प्रमेय सिद्ध होतात. मग त्याची सिद्धी कोण करणार हो. असा तेव्हा पुष्कळ वेळा आता आपण शब्द प्रमाणाला जास्त महत्व देतो. शब्द प्रमाण. कारण बरंच प्रमाण आम्हाला शब्दाने होत. बघा तुम्ही आपल्याला आता शाळेत जाणारी सगळी पोरं शिकतात ना. ते कशी शिकतात. हे जगातले सगळे जे पदार्थ आहे त्यांचं ज्ञान त्यांना शब्दाने होत. तिथं त्यांना शाळेमध्ये ते शिकवतात. हे हा लाडू आहे, हा चेंडू आहे, हे अमुक आहे असं बालवांना शिकवतात. मग लाडू चेंडू सारखेत का नाही. मग त्या दोन भिन्न पदार्थांचं ज्ञान त्यांना झालं. अशा पद्धतीनं शब्दांच्या माध्यमातून या सगळ्या जगाचं ज्ञान आम्हाला झालेले. शब्द हा वाणीचा विषय आहे. वाणीने त्या शब्दांना निर्माण केलं आणि त्या शब्दांच्या माध्यमातून आम्ही जगाचं ज्ञान घेतलं. हे सगळं बरोबर झालं तुमचं.
पण या सगळ्या प्रकरणामध्ये आत्मा कुठे आला का तुमच्या जवळ? तुम्ही सगळ्या पदार्थांचं ज्ञान घेतलं शब्दांतून, शब्दांनी तुम्हाला अनेक पदार्थांचं ज्ञान झालं, पण आत्मा नावाची जी वस्तू आहे ज्ञानवंतात, ती तुमच्या कुठे पाहण्यात आली का शब्दाने? नाही. आत्मा शब्द माहिती आहे आम्हाला, पण त्या आत्मा शब्दाचा पदार्थ कोण आहे हे माहिती नाही. शब्द आणि त्याचा पदार्थ असला पाहिजे ना. समजा माणूस म्हटला, माणूस हा शब्द आहे, पण त्या माणसाला दाखवणारा कोणीतरी माणूस असं म्हणजे आकृती असावी लागते ना माणसाची, तरच माणूस सिद्ध होतो ना. तसा आत्मा हा शब्द आहे, पण मग या आत्म्याला सिद्ध करणारा असं काही आकृतीबंध तुमच्यावर आहे का? नाही. म्हणजे आत्म्याला सिद्ध करतात की कुठल्याही शब्दाने. म्हणून आत्मा हा शब्दातीत आहे, शब्दांच्या पलीकडचा आहे असंच म्हणावं लागतं. शब्दांनी आत्मा कळत नाही. तुम्ही पंडित व्हाल, ज्ञानी व्हाल, पांडित्य कराल, प्रवचन कराल, खूप लोकांना भुलवाल, परंतु पांडित्याने आत्मा कळेलच असं नाही. कारण पांडित्य हा शब्दांचा विषय आहे, शब्द ज्ञानाचा विषय येतो, आणि शब्द ज्ञानाने आत्मज्ञान होत नाही. म्हणून लक्षात ठेवा, आता यापुढे शब्द ज्ञानाने बोलवणारे जगामध्ये फार बसलेले आहेत, आणि लोक बोलतात पण, बोलणारे पण बसलेले आहेत. बोलवणारे बसलेले, बोलणारे बसलेले. ते आपल्याला अशी काही प्रवचनं जोडतात की लगेच आपण बांबवून जातो आणि त्यांच्या चरणी जातो आणि ते मागतील ते देतो. काय पाहिजे बाबा तुम्हाला? म्हणून शब्द प्रमाणाने बोलून जाणाऱ्या साधकांनो, ते काही आत्मज्ञान नव्हे आणि ते आत्म्याचं स्वरूपही नव्हे. तेव्हा शब्दांनी भरून जाऊ नका वेड्यानो. शब्द सुद्धा हा एक प्रकारचा प्रमाणाचा विषय आहे. म्हणून शब्द म्हणजे ज्ञानच असतं असं नव्हे. फार सुंदर सांगितलंय ज्ञानवाने हो या ठिकाणी. पहा, परमात्मा शब्दांनी जाणला जात नाही. आत्मा, आपला जो आत्मा आहे ना, त्या आत्म्याचं किती वर्णन करा तुम्ही. आत्मा असा आहे ना, आत्मा तसा आहे ना, आत्मा असं करतो ना, आत्मा तसं करतो ना, आत्मा असं करा, तासभर वर्णन करा, पण आत्मा अनुभव नाही. शब्दांनी अनुभव येतो का? इतर वस्तूचा येईल, पण आत्म्याचा अनुभव शब्दांनी येणारच नाही. कारण तो शब्दांनी आकळला जाणारा नाही आत्मा. म्हणून आत्म्याचं वर्णन कितीही जरी केलं आम्ही, किती जरी आत्म्यासंबंधी कितीही बोललो, तरी आत्म्याचा अनुभव येत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आत्मानुभव येण्यासाठी आत्म्याची साधना करावी लागते. आलो आपण आपल्या ठिकाणी. आत्मसाधनेनेच आत्मा जाणला जाईल, आणि ती साधना म्हणजे आत्मशक्तीची साधना असली पाहिजे. त्या आत्मशक्तीनेच आत्म्याला आपल्याला बरोबर ओळखता येईल. ती शक्ती त्याला जाणते, कारण ती त्याची शक्ती आत्म्याची. आत्म्याची ती शक्ती असल्यामुळे ती कुंडलिनी तिला मी नाव दिलेलं आहे. ती कुंडलिनी आत्मशक्ती असल्यामुळे ती आत्म्यापासूनच निघालेली आहे, म्हणून ती आत्म्याला जाणते आणि आत्म्याच्या ठिकाणी जाते. ती पहिल्या प्रकरणामध्ये किती ज्ञानवानी सांगितलं. म्हणून
साधनेने तो सिद्ध होणार आहे. आणि ती साधना सुद्धा अंतरंग साधना पाहिजे. आणि ती अंतरंग साधना म्हणजे सुद्धा शक्तीची साधना पाहिजे. तरच आत्मा आपल्या आटोक्यात येईल. अन्यथा आत्मा कधीही प्राप्त होणार नाही. बर, तेव्हा अरे बरंच वेळ गेला त्याच्या साक्षामी होवी आता उद्या पाहू. हा सुंदर विषय चाललेला आहे. आत्म्याचा विषय चाललेला आहे. आत्मज्ञानासंबंधी ज्ञानवा समजून राहिले. तेव्हा अशा प्रकारचं जे विवेचन आहे हे क्वचित ऐकायला मिळतं. क्वचित दुर्लभ आहे म्हणून हे ऐकलंच पाहिजे. तेव्हा आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.